तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अहो तरुण वर्गच आज हरी कीर्तनात महाराज काय करत आहे, नटतो आहे. पहा आपला तरुण वर्ग तर तुम्हाला काय सांगावं आता, एवढा धूम्रपानाच्या आहारी गेला, एवढा त्या पिण्याच्या आहारी गेला की त्याचं काही मोजमापच नाही. एका कवीनं खूप सुंदर वर्णन केलं महाराज. जाम पर जाम क्या पीते हो, जाम पर जाम क्या पीते हो, नशा तो आधी रात में उतर जाएगी. जाम पर जाम क्या पीते हो, नशा तो आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. आणि हेच वय आहे, हेच वय आहे तुमचं आमचं, वरती येण्याचं आणि घसरण्याचं. आपल्याला घसरायचं आहे की आपल्याला उठायचं आहे हे आपण आपलं ठरवायचं असतं. काय हा तुमचं जीवन तुमच्या हातामध्ये आहे. जीवन ही एक आगगाडी आहे, ती आशेच्या रुळावर धावते, आशेच्या रुळावर धावते, निराशेचा धूर सोडते आणि सहानुभूतीच्या स्टेशनवर जाऊन थांबते. परंतु नारायण ती सहानुभूती तुम्हाला हरी कीर्तनातच प्राप्त होते. विठ्ठला विषय होता संपदेचा. एक योगी साधक योगी आहे आणि एक सिद्ध योगी आहे. हे दोघं, एक जण त्या स्थानाला प्राप्त झालेला आहे आणि एक जण त्या स्थानाकरता प्रयत्नरत आहे. आता त्याग कशा कशाचा करावा नारायण, तुमच्या आमच्या जीवनामध्ये कशा कशाचा त्याग हवा, तर त्यातला सर्वात प्रथम त्याग संपादन कशाचा करावा, तर सर्वात अगोदर आहे व्यर्थ चिंतन. ऐका मुलांनो आता काय आहे पहा, ज्याचं भाग्य उदयाला येतं तेच ह्या धर्ममंडपात येत असतात. आणि ज्यांचं भाग्य महाराज लयाला जातं ते या धर्ममंडपातून जात असतात. भाग्यवंत चंद्रमणी, भाग्यवंत चंद्रमणी, भाग्यवंत चंद्रमणी, भाग्यवंत चंद्रमणी. ओढकानी ऐकाची, भाग्यवंत चंद्रमणी, भाग्यवंत चंद्रमणी, भाग्यवंत चंद्रमणी, भाग्यवंत चंद्रमणी. भाग्यवंत छंदमणी. अच्छा, भाग्यवंत छंदमणी. थोडं कहाणी ऐकती. वाह क्या बात. पहिला गोष्टीचा त्याग करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये, व्यर्थ चिंतन. दुसरा आहे व्यर्थ भाषण. तिसरा आहे व्यर्थ दर्शन. तिसरा आहे व्यर्थ श्रवण. चौथं आणि पाचवा आहे व्यर्थ भ्रमण. ह्या 5 गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये काय त्याग होणं गरजेचं आहे. आणि जो ह्या गोष्टीचा त्याग करू शकतो तोच महाराज, ज्याच्या जीवनात ह्या गोष्टींचा त्याग, हा प्रारंभिक त्याग आहे, हा काही उच्च लेवलचा त्याग नाही. उच्च लेवलचा त्याग कोणता आहे मग, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये खूप सूक्ष्म रूपानं काय आहे. तुम्ही आम्ही नाही, गोपिकासारख्या ज्या आहेत, गोपिकांसारख्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा लोकेशना, पुत्रेशना, वित्तेशना ह्या 3 येष्णा आहेत. येष्णा म्हणजे इच्छा, येष्णा म्हणजे तुमच्या अंतःकरणाची प्रबल अभिलाषा, तिचं नाव आहे येष्णा. पहिली कोणती आहे, पुत्रेशना, मला पुत्र व्हावा, आम्हाला पुत्र व्हावा आणि मुलाबाळांना आमचं घर कसं भरभरून जावं, अशा प्रकारची येष्णा, अशा प्रकारची अभिलाषा. त्या अभिलाषेचं नाव आहे पुत्रेशना. दुसरी जी आहे वित्तेशना, आमच्या तिजोऱ्या भरून राहाव्यात, अशा प्रकारची येष्णा. परंतु ते भरण्याकरता नारायण प्रयत्नेन सिद्धंती कार्यानी न मनोरथैहि, प्रयत्नानंच कार्याची सिद्धी होत असते, मनोराज्य करून नाही. त्याकरता नवजवानांनी काय करावा, प्रयत्न करावा. आणखीन चाणक्याची एक उक्ती आहे, एक पंक्ती आहे छोटीशी त्याची, उद्योगे नास्ती दरिद्रता, उद्योग करणाऱ्याजवळ दरिद्रता कधीच राहू शकत नाही. तर वित्तेशनाची ज्याला भूक आहे, वित्तेशना ज्याला वाटतं की माझ्या तिजोऱ्या पैशानं भरून राहाव्यात, नवे नवे माझे 4ही खिसे काय व्हावेत,
चारही खिशात 2-2 मोबाईल, चारही बोट्यामध्ये 2-2 अंगठ्या माझ्या असाव्यात, अशी ज्यांची इच्छा आहे त्यांना प्रयत्न करावा लागेल, पुरुषार्थ करावा लागेल. दुसरी आहे वित्तेषणा. तिसरी जी येष्णा आहे तिचं नाव आहे लोकेशना. प्रसिद्ध होण्याची भूक ही लय मोठी खतरनाक आहे महाराज. हिच्यात हे ना चांगले चांगले आटकून जातात, हिच्यात कोणी सुटतच नाही. लोकेशना मोठी खतरनाक आहे, तिच्यासारखी येष्णा दुसरी कोणतीच नाही. आम्हाला पुत्रेशना नाही, उदाहरणार्थ वित्तेशना ती बी नाही, पाकिट घेतल्याशिवाय राहणार नाही. कामापुरतं घेऊ धरून चाला की बाबा वित्तेशना पुत्रेशना नाही. परंतु जी लोकेशना आहे का तिचं स्वरूप खूप बारीक आहे. ती अशी सूक्ष्म रूपानं आपल्या तुमच्या आमच्या हृदयामध्ये काय करत असते, वसत असते. त्याचं कारण काय, गोपिका आहेत. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ती जी येष्णा आहे ती सूक्ष्म रूपानं आहे. आणि ती घालवण्यासाठी भगवंताला वस्त्र हरण करावं लागलं, गोपिकांच्या वस्त्राचं हरण करावं लागलं. भागवत तुम्ही श्रवण करत आहात, भागवतामध्ये खूप सुंदर कथा येते महाराज. वस्त्र हरण लीला, तिचं नाव काय आहे, वस्त्र हरण लीला. परंतु ती वस्त्र हरण लीला नाही, ती त्रिलोकेशना हरण लीला आहे. का ती त्रिलोकेशना हरण लीला आहे, कारण की गोपिका पहा, लहान लहान मुली आहेत, 5 कुमारिका आहेत. त्या कुमारिका आहेत. कुमारिका कुणाला म्हटलं जातं की ज्यांच्या अंतःकरणामध्ये अजून काम क्रोधाचा उद्भव झाला नाही, काम क्रोधाचं प्राकट्य झालं नाही. 5-5, 6-6 वर्षाच्या मुली, त्यांच्या मनामध्ये ती निर्वस्त्र जरी असली तरी आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न होत नाही. आणि ज्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत असेल तो मनुष्य म्हणून घेण्याचा अधिकारी नाही. विठ्ठल पहा, बोकडाचं पिल्लू आहे, त्याला बहीण समजत नाही, आई समजत नाही, जन्मताच काय आहे, कारण की ते मनुष्य नाही. पण तुमचा आमचा जन्म मनुष्याच्या देहामध्ये आविर्भाव झालेला आहे. आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. तर लहान जी बालिका आहे, 5-6 वर्षाची बालिका, ती निर्वस्त्र जरी असली तरी कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. त्या गोपिकांनी त्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून कात्यायनी मातेचं व्रत केलं. हेमंते प्रथमे मासी नंद गोपकुमारिका चेरुर्हविश्च भुंजानाः कात्यायन्यर्चन व्रतम. हेमंते प्रथमे मासी, हेमंत ऋतू आहे, हेमंत ऋतूतला प्रथम मास आहे. प्रथम मास कोणता असतो हेमंत ऋतूमधला, त्याचं नाव आहे मार्गशीर्ष मास. आणि त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्या गोपिकांनी काय केलेलं आहे, व्रताला आरंभ केलेला आहे. चेरुर्हविश्च भुंजानाः कात्यायन्यर्चन व्रतम. कात्यायनी महामातेचं दुधामध्ये शिजवलेल्या तांदूळाचा ग्रहण करायचं आहे आणि त्या मातेची काय करायची आहे, आराधना करायची आहे. गोपिका महाराज, लहान लहान बालिका, हातामध्ये हात गुंफायचे आहेत. त्या यमुना महाराणीच्या तटावर जायचं आणि यमुना महाराणीच्या तटावर गेल्यानंतर त्या ठिकाणी स्नान करायचं. स्नान केल्यानंतर वरती यायचं, वाळूची मूर्ती बनवायची कात्यायनी मातेची आणि त्या कात्यायनी मातेसमोर हात जोडायचे आणि मग मंत्र जाप करायचा. कोणता मंत्र जाप करायचा, त्या हे कात्यायनी, हे महामाये, हा जो नंदाचा मुलगा आहे ना, नंद का लाला, तो आम्हाला पतिरूपानं प्राप्त व्हावा, अशा त्या मंत्राचा काय करू लागल्या, जप करू लागल्या. कात्यायनी महामाये महायोग्यन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिमे कुरुते नमः. हे कात्यायनी, हे महामाये, हे महायोगिनी, हे अधीश्वरी, तो नंदाचा जो पुत्र आहे, नंदाचा जो लाला आहे, तो आम्हाला पतिरूपानं मिळावा, अशा मंत्राचा काय करू लागल्या, जप करू लागल्या. 1 महिन्याचं व्रत आहे कात्यायनी महामातेचं, मार्गशीर्ष महिन्यातलं. ज्या कोणत्या मुलीला जर समजा सुंदर पती हवा असेल, तिनं कात्यायनी महामातेचं काय करावं, व्रत करावं. पण आम्हाला आमचे व्रतच माहिती नाही, आम्हाला करायचं काय आणि नाही करायचं काय. आता मुलांचे लग्न होत नाही, आता त्यांना कोणतं व्रत सांगावं, भैरवाचं, काही कळत नाही. मोठी कठीण समस्या झालेली आहे. तर त्याला कारण काय, त्याला कारण आपले कर्म आहेत. आपण भ्रूण हत्या केल्या मुलींच्या आणि मुलांना तसंच राहावं लागू राहिलं. यांना कोणताही कितीही खालच्या स्तराचा असला तरी त्यांना हायफाय लागतो. आता कुठून आणायचे सगळेच्या सगळे हायफाय या मुलींसाठी. आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी कुठं जायचं, मोठी विडंबना आहे महाराज. ह्या विडंबनेचं मूळ काय आहे ते शोधणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर पहा, त्या प्रार्थना करू लागल्या.
आणि 1 महिन्याचं व्रत संपादन झालं त्यांचं. 1 महिना संपला. आता त्याची सांगता आहे, पारण करायचं आहे, व्रताचं पारण करायचं हे कात्यायनी मातेच्या. सर्व गोपिका, लहान लहान गोपिका यमुना महाराणीच्या तटावर गेल्या. तटावर गेल्यानंतर सर्वांना आज काय करायचं आहे, आनंदात आहे. कारण की आम्ही जे 1 महिन्यापासून उपवास करत आहोत, 1 महिन्यापासून व्रत करत आहोत, त्याचा आज काय आहे, सांगता आहे. आणि त्या निमित्तानं त्या खूप आपल्या आनंदात आहेत. आता त्या लहान लहान बालिका आहेत, कुमारिका आहेत. कुत्सितम नोद्भूतम कामादी यस्मिन हृदये स कुमारिका. ज्यांच्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारचा काम विकार उत्पन्न होत नाही त्यांना कुमारिका म्हटल्या जातं. लहान लहान मुलं किंवा कुमार म्हटल्या जातं की कोणत्याही प्रकारचा विकार ज्या शरीरामध्ये उत्पन्न होत नाही. ज्या वेळेला त्या गोपिका त्या ठिकाणी पोहोचल्या, पूर्ण निर्वस्त्र झाल्या आणि यमुना महाराणीच्या जलाशयामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्या काय करू लागल्या, त्या मंत्राचा जप करू लागल्या. आता भगवंताला जप करत आहात, भगवंताला लगेच त्यांची आठवण झाली आणि लक्षात आलं, माझ्या गोपिका. गोपी कुणाला म्हणतात, गुपू रक्षणे आणि पापाने नावाचे 2 धातू आहे व्याकरणामध्ये. पिबती पाती इति गोपीही इंद्रियही. आपल्या इंद्रियाच्या द्वारे ते फक्त कृष्ण रसाचंच पान करण्यासाठी ज्यांनी आपली इंद्रिय आरक्षित करून ठेवलेली आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, गोपी म्हटलेलं आहे. पारक्षणे धातूपासून की बाबा भगवंता करताच ज्यांनी आपली इंद्रिया आरक्षित करून ठेवलेली आहे त्यांना सुद्धा आपण काय म्हणू शकतो, गोपी म्हणू शकतो. तर माझ्या गोपिका काय करत आहेत, शास्त्राच्या विरोधात कार्य करत आहेत. भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंताने ते जे शास्त्र विरोधात वागतात, पहा शास्त्र प्रमाण आहे, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थित. कोणतंही कार्य करायचं असेल ते चांगलं आहे की वाईट आहे ते आपण कशाहून ठरवायचं आहे, ते शास्त्र ठरवत असतं. शास्त्र ठीक आहे, शास्त्र जे सांगेल ठीक आहे ना, त्याचाच आपण काय करायला पाहिजे, स्वीकार करायला पाहिजे. भगवंताच्या लक्षात आलं, भगवंत त्या ठिकाणी धावत पळत आले आणि भगवंत त्या ठिकाणी धावत पळत येऊन त्यांनी गोप बालकांना नाही सांगितलं की बाबा गोपिकांचे वस्त्र घेऊन या. पाठवू शकले असते सुदाम्याला, कुणालाही पाठवलं असतं, तरीसुद्धा त्यांनी कुणालाही पाठवलं नाही. स्वतः ते त्या ठिकाणी गेले, गोपिकांचे वस्त्र आपल्या खांद्यावर टाकले. गोपिकांचे वस्त्र आपल्या खांद्यावर टाकून भगवंत कदंबाच्या वृक्षावर चढले. पहा आता ही लीला काय करत आहेत भगवंत, कारण की त्या ठिकाणी आपल्या विषय चालू आहे त्यागाचा. लोकेशना, वित्तेशना, पुत्रेशना ह्या तिघांचा त्याग महत्त्वाचा आहे. ज्यांच्या जीवनात हा त्याग होऊ शकतो तेच योगी पदाला पोहोचू शकतात, तेच पारमार्थिक पदावर आरूढ होऊ शकतात. आयरा गैरा नत्तू खैरा, ज्याच्यामध्ये वित्तेशन आहे, ज्याच्यामध्ये लोकेशन आहे, ज्याच्यामध्ये पुत्रेशन आहे, तो कधीच कोणत्याच जन्मात त्या पदावर आरूढ होऊ शकत नाही. अंतःकरणाची जी वृत्ती आहे तिच्याद्वारे आपल्याला ह्या 3 यशनाचा काय करावं लागेल, त्यागच करावा लागेल. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये सूक्ष्म रूपानं असलेली जी लोकेशना आहे, पुत्रेशना आहे, वित्तेशना आहे, त्याचा भगवंताला काय करायचं आहे, नाश करायचा आहे. भगवंत ज्या वेळेला कृपा करतात महाराज, तर त्यावेळेला तो सर्व समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम सर्व समर्थ, तो काहीही करण्यामध्ये समर्थ आहे. तर ते भगवंतानी कपडे आपल्या खांद्यावर घेतले, कदंबाच्या वृक्षावर चढले. कदंबाच्या वृक्षावर चढल्यानंतर यांचा जाप ज्या वेळेला पूर्ण झाला त्यावेळेला त्यांनी पाहिलं आपले कपडे, आपले वस्त्र ह्या ठिकाणी नाही आहेत. कुठे आहेत, लक्ष भगवंताकडे गेलं. आपले जे वस्त्र आहेत हे वस्त्र लोकेशनेचं प्रतीक आहे. एक प्रश्न आहे माझा तुम्हाला सर्वांना, आपण कपडे आपण वस्त्र जे परिधान करतो स्वतःसाठी परिधान करतो का दुसऱ्यासाठी परिधान करतो? हां युवराज महाराज, तुम्ही जे कपडे परिधान करता ते तुम्ही स्वतः करता परिधान करता का दुसऱ्या करता परिधान करता? स्वतः करता. बर ठीक आहे. आपण जे वस्त्र महाराज स्वतः करता परिधान करत असलो तर आपण लग्नात जे वस्त्र घालून जातो त्याच वस्त्रामध्ये आपण घरामध्ये स्वयंपाक करतो का किंवा शेतीत काम करतो का? नाही करत. काय किंवा ह्याच वेशामध्ये आता तुम्ही घरी जाऊन झोपणार नाही, हे कपडे उतरून ठेवसाल. काय आहे तर आपण जे वस्त्र धारण करतो हे लोकांना दाखवण्यासाठी करतो.
दुसऱ्यासाठी करतो, स्वतःसाठी नाही. कारण की आपण मग हाफ पॅन्टवर बी येतो, कीर्तनात येतो का, किंवा एखाद्या लग्नात जातो का, घरात राहतो की नाही. आपण जर स्वतः करतात जर कपडे परिधान करत असलो तर आपल्याला काय करावं लागेल, घरात सुद्धा तसंच राहावं लागेल. परंतु हे जे वस्त्र आहेत हे लोकेशनेचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? लोकेशनेचं. कारण हे लोकांना दाखवण्यासाठी आपण कपडे वस्त्र काय करत असतो, परिधान करत असतो. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये असलेली सूक्ष्म लोकेशना भगवंतानं त्यांचे वस्त्रच काढून घेतले आणि त्या काय झालेल्या आहेत, जलाशयामध्ये प्रविष्ट झालेल्या आहेत. तर त्या निर्वस्त्र झाल्या, त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली सूक्ष्म जी येशना लोकेशना तिचा काय झाला, नाश झाला. आता वित्तेशना, पाणी समृद्धीचं प्रतीक आहे. पाणी जे आहे आपण अगोदरच चर्चा केली की ज्याच्या घरामध्ये पाणी आहे, ज्याच्या शेतामध्ये पाणी आहे, त्या ठिकाणी समृद्धी आहे, समृद्धीचा वास आहे. पाणी आहे, पाण्यामध्ये कमळाचा वास आहे, कमळामध्ये लक्ष्मीचा वास आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या त्या ठिकाणी काय आहे, समृद्धी आहे. ज्याच्या शेतात पाणी आहे, ज्याच्या घरात पाणी आहे, नवे नवे जिथं पाणी आहे तिथं समृद्धी आहे. हा काय आहे, सिद्धांत आहे. तर पाणी समृद्धीचं प्रतीक आहे, वित्तेशनेचं प्रतीक आहे. गोपिकांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली भगवंताला की भगवंता तू आमचे कपडे देऊन टाक, आमचे वस्त्र देऊन टाक. परंतु त्यावेळेला भगवंतानी त्या ठिकाणी सुद्धा 4 प्रकारच्या गोपिका आहेत. ब्राह्मण स्वभावाच्या गोपिका आहेत, वैश्य स्वभावाच्या गोपिका आहेत, क्षत्रिय स्वभावाच्या गोपिका आहेत आणि शूद्र स्वभावाच्या गोपिका आहेत. 4 प्रकारच्या गोपिका त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या भगवंताला प्रार्थना करू लागल्या. आता तिथूनच हात जोडून पाण्यातूनच लोकेशनाचा नाश झालेला आहे. पाण्यातून प्रार्थना केली. श्याम सुंदर ते दास्य करवा मतवोदितम देई वासांशी धर्मज्ञ नोचेद राज्ञे ब्रुवामये. पहा, जी ब्राह्मण स्वभावाची गोपिका आहे ती काय म्हणते त्या ठिकाणी, देई वासांशी धर्मज्ञ, श्याम सुंदर देही वासांशी, हे श्याम सुंदर आमचे कपडे देऊन टाक, कारण तू धर्मज्ञ आहेस. धर्मम जानाती ती धर्मज्ञ. जो धर्माचा जाणकार असतो त्याला धर्मज्ञ म्हटलं जातं. आता जी क्षत्रिय स्वभावाची गोपिका आहे ती ते म्हणत नाही की तू धर्मज्ञ आहे. तिनं काय धमकी दिली डायरेक्ट, श्याम सुंदर देही वासांशी नोचेत राज्ञे ब्रुवामय. हे श्याम सुंदर आमचे कपडे देऊन टाक, नाही तर राजाला जाऊन सांगते. काय म्हणते ती, तिचा स्वभाव कसा आहे, क्षत्रियाचा स्वभाव आहे. ती धर्मगिर्म काही जाणत नाही, ती डायरेक्ट धमकीचीच भाषा जाणते. मत देतो का, नाही तर पाय तू दुऱ्यावरची येऊ देत नाही. मग ते मोठं कठीण काम होतं. आणि ते रक्त क्षत्रियाचं रक्त आहे. ते क्षत्रिय स्वभावाची गोपिका आहे. जी वैश्य स्वभावाची गोपिका आहे ती काय म्हणते, श्यामसुंदर करवाम तवोदितम. हे श्यामसुंदर तू म्हणशील ते आम्ही करायला तयार आहे, आमचे कपडे काय कर, देऊन टाक. आणि जी क्षुद्र स्वभावाची गोपिका आहे ती त्या ठिकाणी काय सांगते, श्यामसुंदर देही वासांशी श्यामसुंदर ते दास्य. हे श्यामसुंदर आम्ही तुझी काय आहोत, दासिया आहोत, आमचे कपडे काय कर, देऊन टाक. भगवंतानं सांगितलं की तुम्ही अगोदर पाण्याच्या बाहेर या. गोपिका पाण्याच्या बाहेर आल्या. पाण्याच्या बाहेर आल्या, त्यांच्या अंतःकरणामध्ये जी वित्तेशना आहे त्या वित्तेशनाचा भगवंतांनी काय केलेला आहे, नाश केलेला आहे. आणि गोपिका पाण्याच्या बाहेर आलेल्या आहेत. तरीसुद्धा त्यांनी आपलं जे अंग आहे आपल्या हाताने झाकलेलं आहे. आता त्यांच्यामध्ये पुत्रेशना थोडी किंचित शेष आहे. आणि भगवंताने सांगितलं, गोपिकांनो तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे हात काय करा, वर करा आणि त्या कात्यायनी महामातेची क्षमा याचना करा. यमुना महामातेची काय करा, क्षमा याचना करा. निश्चितच तुम्ही केलेलं जे व्रत, त्या व्रताचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आता भगवंताची आज्ञा आहे. गोपिका समर्पित आहेत महाराज. गोपिकांनी आपले हात वर केले. आता गोपिका राहिल्या नाही, गोपिका संन्यासिनी झाल्या, संन्यासिनी. कारण संन्यास घेत असताना त्या ठिकाणी प्रतिज्ञा करून घेतल्या जाते. लोकेशनायाश्च वित्तेशनायाश्च पुत्रेशनायाश्च विहाय भिक्षाचर्यं चरंती. लोकेशना वित्तेशना पुत्रेशनाचा त्याग करून आम्ही भिक्षेवरच आमचा काय करू, उदरनिर्वाह करू, अशा प्रकारची प्रतिज्ञा करून घेतल्या जाते. गोपिकांनी हात वर केला. आता गोपिका राहिल्या नाही. गोपिका संन्यासी पदाला काय झाल्या, प्राप्त झाल्या, योगी पदाला प्राप्त झाल्या. कारण त्यांच्या जीवनातला राहिलेला जो त्याग आहे, लोकेशना पुत्रेशना वित्तेशना, हा पूर्णच्या पूर्ण भगवंतांनी काय केला, करून घेतला. आणि त्यानंतर महाराज त्यांची जी इच्छा आहे ती काय झाली, भगवंताने पूर्ण केलेली आहे. तर त्यानंतर
शांती. संपदा फक्त एकच आहे का आता? काय योग्याची जी संपदा आहे त्याग तर आहे. त्यागाचे तुम्हाला सांगितलं, व्यर्थ भाषण आधी त्याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. आणि त्यानंतर लोकेशना, वित्तेशना, पुत्रेशना याचा सुद्धा काय करावा लागणार आहे? त्याग करावाच लागणार आहे. आणि हा त्याग झाल्यानंतर निश्चितच शांती तुमचं आमचं वरण केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आता शांतीची प्राप्ती करण्यासाठी काय करावं लागेल? तुमच्या आमच्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे तिला स्थिर करावं लागेल. अंतःकरणाची वृत्ती ज्यावेळेला स्थिर होईल, प्रतिकूल परिस्थिती असेल किंबहुना अनुकूल परिस्थिती असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीला विचलित होऊ न देणं, त्याचं नाव काय आहे? नारायण शांती. 12व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी खूप सुंदर वर्णन केलं. अभ्यासापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ध्यान आहे, ध्यानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कर्मफलाचा त्याग आहे, आणि कर्मफलाच्या त्यागापेक्षा सुद्धा श्रेष्ठ शांती आहे. विठ्ठल आणि 18व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी याच्या पुढचंही शांतीचं निरूपण केलं. किम नाम शांती हे त्यांनी सांगितलं की जो ज्ञेय आहे, ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय, त्याला ज्ञेय असं म्हटलं जातं. हा माईक आहे, हा माईक आहे, या ज्ञानाचा विषय आहे. हा माईक, हा मंडप आहे, हा मंडप आहे, हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विषय आहे मंडप, त्याला ज्ञेय असं म्हणतात शास्त्रामध्ये. ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान ही जी त्रिपुटी आहे तिचा विलय होऊन जाणं. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञान ही मागोते, हारपे निरुते ते शांती पैगा. माऊली ज्ञानोबाराय त्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही जी त्रिपुटी आहे, ह्या त्रिपुटीचा विलय होऊन जाणे, त्याचं नाव काय आहे महाराज? शांती. ज्यावेळेला तुमच्या आमच्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर होऊन जाते, दुःख असो, सुख असो, अनुकूलता असो, प्रतिकूलता असो, कोणत्याही तुम्हा जे वाढलं, देव ठेवील तैसे राहावे, तुम्ही ज्या अवस्थेत देव ठेवील त्या अवस्थेचा स्वीकार करणं, त्याचं नाव काय आहे महाराज? शांती आहे. म्हणजेच तुमच्या अंतःकरणाच्या वृत्तीला तुम्हाला काय करावं लागणार आहे? स्थिर करावं लागणार आहे. आणि गोपिकांनी काय केलेलं आहे? पूर्ण आपली अंतःकरणाची वृत्ती त्या भगवंताच्या चरणारविंदावर समर्पित केलेली आहे. म्हणून मग नारद महर्षींनी ज्या वेळेला प्रेमभक्तिसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला, तर त्या नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ आहे, त्याला प्रेमभक्तिसूत्र असं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये प्रेमाचं उदाहरण कुणाला द्यायचं, भक्तीचं उदाहरण कुणाला द्यायचं, त्याकरता नारदांनी सांगितलं यथाव्रज गोपिका नाम. भक्ती करा, परंतु कशी करा? गोपिकांसारखी. गोपिकांचा कालावधी केव्हाचा आहे? गोपिका किती वर्ष अगोदर झाल्या? भगवान श्रीकृष्णाचा प्रादुर्भाव किती वर्ष अगोदरचा आहे? जवळपास 5.5 वर्ष अगोदरचा, 5,500 वर्ष अगोदरचा. द्वारकेच्या शेवटच्या द्वापर युगातली शेवटचा भाग, द्वापर युगाचा शेवटचा भाग म्हणजेच काय आहे? भगवंताचा आविर्भाव आहे. 5,500 वर्ष व्यतीत झाले तरी सुद्धा गोपिकांची कीर्ती आहे की नाही? गोपिकांचा मान आहे की नाही? काल्याच्या दिवशी आपण त्यांच्याकरता, त्या भगवंताकरता, त्या गोपिकांची लीला ऐकण्याकरता हा पूर्ण मंडप भरून जातो. नवे नवे बरं, प्रत्येक काल्यात आपण तीच कीर्ती, त्यांचंच गाण, त्यांचीच लीला श्रवण करतो. वीट येतो का कधी? कधीच वीट येत नाही. का येत नाही? कारण की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्याग संपादन केलेला आहे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शांती संपादन केलेली आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या जे माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निरोबाराय, मुक्ताबाई, जनाबाई, कितीतरी संत तुम्ही आपले बाबाजी ज्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आपण काय करत आहोत? हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहोत. त्यांची कीर्ती गावोगावी त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं सप्ते होतात. का होतात?
त्यांच्या कीर्तीचं बखान तुम्ही आम्ही सर्वजण करत राहतो, कारण की त्यांनी त्याग संपादन केला, त्यांनी शांती संपादन केली. ज्यांनी ज्यांनी ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आणि शांती संपादन केली ते योगी पदाला प्राप्त होतात. आणि जे योगी पदाला प्राप्त होतात त्यांना कशाची प्राप्ती होते हे अभंगाच्या प्रथम योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. उभय लोकी कीर्ती सोहळा